शिक्षण विभाग, शिक्षण आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन झालेलं होतं। यामध्ये ठळक आमची अशी मागणी की जुनी पेन्शन योजना जी आहे, जुनी पेन्शन योजना आम्हाला सर्वांना लागू झाले पाहिजेत। जो अनुदान वाढीचा टप्पा असतो तो प्रचलित नियमाप्रमाणे दर वर्षाला जो द्यायला पाहिजे तो शासन देत नाही, तो मिळाला पाहिजे। त्यानंतर 15 मार्च 24 नुसार मुख्याध्यापकाचं जे पद आहे, प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक पद हे मिळालंच पाहिजे, परंतु त्या शासनानं त्या JR-मध्ये 150 दाखवलेले आहे। आमची अशी मागणी की ती अट जी आहे ती शासनाने ती रद्द केली पाहिजे। त्याचप्रमाणे शाळा तिथं शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती बऱ्याच दिवसापासून बंद झालेली आहे, ती भरती शासनानं त्वरित त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि ज्या मागण्या शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत त्या प्रलंबित मागण्या त्वरित या सरकारने निकाली काढाव्यात, यासाठी ठिकाणी आजचा हा आमचा आंदोलनाचा मार्ग आहे। मुख्याध्यापक संघासोबतच अनेक संघटनांनी सुद्धा आजचा हा निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आजचा निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हाती घेतलेला आहे। नंतर काय आता अनेक आंदोलन या ठिकाणी घेतले जातील। या ठिकाणी आज लोकशाहीच्या मार्गाने पहिलं आंदोलन आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन हे आम्ही धरण्याच्या माध्यमातून केलेलं आहे। यानंतर आमरण उपोषणाचा मार्ग सुद्धा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। रस्त्यावर भीक मागू आंदोलनाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी घेणार आहोत आणि शासनाला हे जे आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही मार्गी लावू अशी आम्ही आपल्याला ग्वाही देतो। येणारे निवडणूक आहे आता विधानसभा, जर मागण्या झाली नाही तर काय निवडणुकीला बहिष्कार टाकणार का? आता त्याविषयी आमच्या संघटनेची सर्व आम्ही एक चर्चा करून सर्वांशी विचार विनिमय करून तो सुद्धा आम्ही मार्ग हाती घ्यायला कमी करणार। सरकारचे 60 दिवस उरलेले आहे, काय तुमचं या 60 दिवसात अपेक्षा करूया, या 60 दिवसामध्ये आम्हाला आमच्या ज्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल आणि त्या मागण्या मान्य होतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे। एकनाथ शिंदे साहेबांसोबत तुमचं काही चर्चा वगैरे झाली आहे? आमच्या वरिष्ठ जे आता आहेत मुख्याध्यापक संघाचे आणि बाकी शिक्षक संघटनांची त्यांच्याशी बोलणी सुरू आहे। आपलं नाव? नामदेव सोनवणे, मराठवाडा शिक्षक सेनेचा अध्यक्ष आणि मुख्याध्यापक मराठवाडा शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष। आज तुमचं मुख्याध्यापक कलेक्टर ऑफिस संघटनेचं जे आंदोलन चालू आहे त्याला सरकारने कितपत तुमच्या मागण्या कुठपर्यंत मागण्या केलेल्या आहे मान्य, आणि आता तुमची लढाई कोणत्या टप्प्यात आहे? आम्ही मंत्री महोदयाकडे मुख्यमंत्र्याकडे वारंवार मागणी करतोय। आमचा सर्वात महत्त्वाच्या 2 मुद्दे आहे। एक पहिला मुद्दा शाळा अनुदान मिळाला पाहिजे, कारण शाळा अनुदान मिळालं नसेल तर विद्यार्थ्यांना आम्ही कसं शिकवायचं, उपाशीपोटी कसं शिकवणार। अनेक टप्पे शासनाने दिलेले, वेगवेगळे टप्पे दिलेले, पण त्या टप्प्याचा विचार होत नाही। 10 20चा टप्पा दिला का दुसऱ्या वर्षी 40 व्हायला पाहिजे, तिसऱ्या वर्षी 60 व्हायला पाहिजे, पण 20वरच थांबून गेले, काही ठिकाणी 40वर थांबून दिले। हे योग्य नाही, कारण शिक्षकाच्या पोटातच काही नसेल तर तो शिकवू शकत नाही। आणि पेन्शन योजना बंद केलेली, ती पेन्शन योजना सुद्धा सुरू झालेली आहे। आम्ही आमच्या पोटासाठी मागतोय, आमच्या पोटात असेल तर आम्ही विद्यार्थ्याला शिकवणार, नाहीतर आमची मानसिकताच विद्यार्थ्याला शिकवण्याची राहत नाही। आम्ही हे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मांडतोय, आमच्या पोटासाठी सुद्धा मांडतोय। अनेक शिक्षक आहे त्यांना त्यांच्या घरच्यांना भांडी कुंडी घासावं लागतात, लोकांच्या घरी कामं करावं लागतात। शिक्षक कामाला जातो तो MA BEd आहे, MSc BEd आहे आणि त्यांच्या घरच्या बाया लोकांच्या घरी भांडे घासतात, त्यांची मिसेस भांडे घासतात। मुली शाळा सोडून त्यांच्या कामाला जातात लोकांच्या घरी। ही शिक्षकाची दयनीय परिस्थिती आहे, ही कुठेतरी शासनाने याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे। आमदारची निवडणूक आली की सर्व पळतात, आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा आणि आम्ही तुमचं अनुदान देऊ, सर्व करू, आणि निवडणुका संपल्या की हे सर्व बंद होतं। मग शासनाला जागा करण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन धरलेले, अख्ख्या महाराष्ट्रात हे धरणे आंदोलन मुख्याध्यापक संघटनेच्या नांदेड, बीड, परभणी, पुणे अख्ख्या महाराष्ट्रात आज आंदोलन आम्ही छेडलेले आहे। हे प्रश्न सुटला नाही तर आम्ही त्याच्यानंतर योग्य तो मार्ग। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला काय इशारा देणार आहे? आम्ही सरकारला इशारा देतोय की शिक्षक काहीही करू शकतो, महाराष्ट्रातला शिक्षक काहीही करू शकतो। सत्ता पलटण्याची ताकद शिक्षकामध्ये आहे आणि हे अनुदान दिलं नाही तर 100% सत्ता पालटल्याशिवाय राहणार नाही। आपलं नाव? मी मोहन पाटील सोनवणे, राज्य कार्याध्यक्ष मुख्याध्यापक संघटना। पेन्शन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची। पेन्शन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची।
हे कसं नाही, कसं नाही. 15 मार्च 2024 मुख्यमंत्री जी आर रद्दा 15 मार्च 2024 जी आर रद्दा होत कसं नाही, होत कसं नाही. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा.